नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 22वे. नर्मदालय ज्या गावांमध्ये होते त्या प्रत्येक गावामध्ये 4-5 किलोमीटरचे अंतर असायचे. फक्त नगावा हे नर्मदा किनाऱ्यावरचं गाव थोडं दूर होतं. लेपा येथे नर्मदालयाची सुरुवात झाली तेव्हा 2 शिक्षिका होत्या. 1.5 वर्षातच 8 गावात 24 शिक्षिका, 3 प्रकल्प समन्वयक आणि 1 ड्रायव्हर अशी संख्या झाली होती. गरज पडेल तेव्हा दिग्विजय सुद्धा ड्रायव्हिंग करू लागला. नगावा येथे केवट समाजाची धर्मशाळा नर्मदालयाचे अभ्यास वर्ग घेण्यासाठी निःशुल्क मिळाली. बदल्यात आम्ही त्याची रंगरंगोटी आणि किरकोळ दुरुस्त्या करून दिल्या. नगावाचा रस्ता मात्र आमची सत्व परीक्षा घ्यायचा. पावसाळ्यात तिथे प्रचंड चिखल असायचा. आमची गाडी त्यात हमखास फसायची. मग तिथे जायला आम्ही निघायचो तेव्हा शैक्षणिक साधनांच्या जोडीला कुदळ, फावडं, तगारी, पाणी, हात पुसायला टॉवेल वगैरे गोष्टी पण ठेवायला लागलो. अमलाथाच्या रस्त्यावर गाडी चिखलात फसली तर गाडी चिखलातून बाहेर काढायला ट्रॅक्टरच बोलवावा लागे. अशा घटना वारंवार होत. प्रथम या वंचित मुलांसाठी देशभरात शैक्षणिक काम करणाऱ्या संस्थेचे प्रशिक्षक आमच्या शिक्षिकांना प्रशिक्षण देण्यासाठी यायला लागले. त्यांची शैक्षणिक साधनं पण आम्हाला मिळू लागली. त्याचबरोबर नाशिकच्या विज्ञान प्रबोधिनीचे संचालक विज्ञान शिबिरं घ्यायला यायचे. मुलांची अभ्यासातली प्रगती पाहून समाधान व्हायचं. आत्तापर्यंत या मुलांनी शालेय अभ्यासक्रम कधी शिकलाच नव्हता, कारण जेमतेम स्वतःचं नाव लिहिण्या इतकीच प्रगती असायची. विज्ञान शिबिराचा विषय असायचा दैनंदिन जीवनातील विज्ञान. विशेष बाब म्हणजे शास्त्रीय परिभाषेत सांगता आलं नाही तरी मुलं कार्यकारण भाव बरोबर सांगायची, कारण त्यांचा शेती, मोटर पंप, ट्रॅक्टर किंवा वेगवेगळी अवजारं यांच्याशी रोजच संबंध यायचा. आमच्या शिक्षिकाही फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांच्यात शिकण्याची जिद्द होती. 12वी झालेल्या प्रत्येकीने BA साठी तर कुणी DED साठी ॲडमिशन घेतली होती. सगळ्यांचंच शिक्षण सरकारी शाळांमध्ये आणि तेही खेड्यात झालं होतं. त्यामुळं मारून किंवा हातात छडी घेऊनच मुलांना शिकवता येऊ शकतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तो विश्वास तोडण्यासाठी मला फार प्रयत्न करावे लागले. त्या 12वी झालेल्या असल्या तरी त्यांची स्वतःची शैक्षणिक पातळी 5वी-6वीचीच होती. त्याची जाणीव त्यांना प्रशिक्षण वर्गात व्हायची आणि मग जिद्दीने त्या अभ्यास करायच्या. शाळेतल्या मुलांची शैक्षणिक पातळी तो 1लीत असो वा 7वीत एकच असायची. हे पाहून खूप दुःख व्हायचं. त्याचा एक फायदाही आम्हाला झाला. मुलांसाठी शिक्षिका फार उच्च शिक्षित नसल्या तरी काम भागत होतं. 23 जानेवारी 2012 माझ्या आणि संस्थेच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा दिवस. मी अमलाथाच्या नर्मदालयात मुलांना शिकवत होते. अचानक ज्योतीचा बैरागगडच्या नर्मदालयातून फोन आला. दीदी, तलवार बाबा आलेत. त्यांच्या कमरेला कायमच तलवार लटकलेली असे म्हणून लोक त्यांना तलवार बाबा म्हणत. ते तुम्हाला भेटायचं आहे म्हणतायत. अगं, मी तर शिकवते मुलांना, तूच बोलून घे ना त्यांच्याशी. त्यांना विचार काय काम आहे. हवं तर घरी परत जाताना भेटेन मी त्यांना. तलवार बाबा नागा साधू आहेत. भरपूर कर्मकांड करणारे म्हणून त्यांची ख्याती होती. लेपाला नर्मदा किनारी राहत असत. थोडे तापट, उग्र स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. मी तोपर्यंत कधीच त्यांच्याशी बोललेले नव्हते. कधी त्यांच्या आश्रमातही गेले नव्हते. कधीतरी बाईकवर जाताना ते दिसायचे. अशा वेळी मी हात जोडून फक्त नर्मदे हर म्हणायचे. आज काय काम असेल या बाबांचं माझ्याशी, मी विचारात पडले. पुन्हा ज्योतीचा फोन आला. दीदी, बाबांना तुमच्याशीच बोलायचं आहे आणि आत्ताच बोलायचं आहे. तुम्ही लवकर या, मला भीती वाटते. ठीक आहे, येते मी. त्यांना खुर्ची दे अंगणात बसायला. मी, दिग्विजय, मानसी आणि अजय आम्ही ताबडतोब अमलाथाहून निघालो. माझ्या छातीची धडधड वाढली. मुलांनी काही खोडी काढली असेल का बाबांची? काय झालं असेल? अर्ध्या तासात लेपा पुनर्वासच्या नर्मदालयात पोहोचलो. बाबा नर्मदालयाच्या प्रांगणात खुर्ची टाकून बसले होते. गाडीतून उतरून मी घाईघाईने बाबांकडे गेले. एव्हाना सगळी मुलं आणि 2 शिक्षिका पण बाहेर आल्या होत्या. मी बाबांना वाकून नमस्कार केला. आदेश बाबा, कैसे याद किया? कुछ काम?
शक्य तेवढ्या नम्रतेने भीतच मी विचारलं. माझे हात जोडलेले तसेच. बाबांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही. त्यांच्या गळ्यात एक छोटी कापडी पिशवी पर्स सारखी अडकवलेली होती. त्यातून काही कागदपत्र काढली आणि माझ्या हातात दिली. मी ती उघडून वाचली. महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या डूब क्षेत्रात त्यांचा आश्रम येतो म्हणून पर्यायी जागा त्यांना देण्यात आली होती, त्याची ती कागदपत्र होती. मला कळेना ही कागदपत्र बाबा मला का दाखवत आहेत. इसका क्या करना है बाबा, मी विचारलं. बाबा काहीच बोलले नाही. फोटोकॉपी करवा के लाना है क्या इसकी. नहीं. इसमें क्या लिखा है पढ़ के सुनाओ. सस्पेंस वाढत होता. ये मेरे आश्रम के कागज है बेटा. आज से यह आश्रम तुम्हारे इस कार्य के लिए दान दे रहा हूँ. यहाँ पास में ही है आश्रम, चलो मेरे साथ. लेकिन ये आश्रम मुझे दान देकर आप कहाँ रहोगे. मी घाबरत विचारलं. ओळख ना पाळख हा माणूस एवढी प्रॉपर्टी आपल्याला का दान देतोय. काही डाव तर नाही यामागे, मी विचारत पडले. नर्मदा किनारीच नव्हे तर भारतभर बऱ्याच अशा साधूंना गांजाचे व्यसन असते. हे गांजाच्या नशेत तर नसतील. मी पुरती घाबरले. पण त्यांच्या चलो मेरे साथ म्हणण्यात एक जरब होती. आता मी त्यांना नाही म्हणून मला कुठलाच पंगा घ्यायचा नव्हता. मी, मानसी, दिग्विजय, अजय आणि दोन्ही शिक्षिका आणि सारी मुलं बाबांच्या मागे निघालो. 5 मिनिटाच्या अंतरावर तो आश्रम होता. आश्रमाचं गेट बहुधा खूप दिवसात उघडलेलं नसावं. कुलूपही गंजलेलं होतं. गेट उघडून आम्ही आत शिरलो. तो 60x90चा मोठा प्लॉट होता. अंगणात कबरे इतकं गवत वाढलं होतं. त्यातून वाट काढत आश्रमाच्या इमारतीचा दरवाजा उघडून आम्ही आत आलो. छप्पर पत्र्याचं होतं. पत्रे तर अगदीच 7-8 फुटावर होते. उंच माणसांनी हातवर केला तर त्या पत्र्याला लागेल असे. एका लांबोळक्या खोलीत हवनकुंड होतं. मागे 2 छोट्या खोल्या, पलीकडे 2 मोठे हॉल, त्याला लागून एक छोटी खोली, बहुधा स्वयंपाकघर म्हणून बनवलेली असेल. पण त्यावर छप्पर नव्हतं. त्या खोलीतही खूप गवत वाढलेलं होतं. मध्ये अंगण होतं. पलीकडे 2 मोठ्या खोल्या होत्या. एक गोठा म्हणून वापरण्यासाठी तर दुसरी सुका चारा भरण्यासाठी. गोठ्यातल्या गव्हाणात एक घोरपड पहुडलेली होती. जवळच 2 संडास आणि 2 बाथरूम्स होते. एकूण 2500 चौरस फुटाचे बांधकाम होते. एक अजून महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आश्रमात विजेचं कनेक्शन नव्हतं. ते घ्यावं लागणार होतं. पाण्याचा नळ होता पण पाणी पुरवठा नव्हता. आसपास कुणाचीही घरं नव्हती का कुणास ठाऊक. पण आत शिरल्यावर एकदम प्रसन्न वाटलं. सर्व बघून झाल्यावर आम्ही मुख्य गेटच्या बाहेर पडलो. बाबांनी गेटला कुलूप लावलं. किल्ली माझ्या हातात देत म्हणाले, अगर शादीशुदा हो तो मेरी माँ हो और कुंवारी हो तो मेरी बेटी हो. फिर तो मैं आपकी बेटी हूँ बाबा. एक बात याद रखना बेटी, कभी किसी से डरना नहीं. अगर कोई डराने की कोशिश करे तो मुझे याद करना. संमोहित झाल्याप्रमाणे मी फक्त ऐकत होते. हो हो म्हणत होते. मंडलेश्वरला पोहोचेपर्यंत मन थाऱ्यावर नव्हतं. हे जे घडलं ते सत्य आहे की स्वप्न. एका अनोळखी महिलेला इतकी मोठी प्रॉपर्टी कुणी का म्हणून देईल. मी खोचे काकांकडे गेले. त्यांना ही सगळी हकीकत सांगितली. मी आणि काका महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयात गेलो. तिथले मुख्याधिकारी जाफर यांनी सांगितलं की कुणी जर चांगल्या कामासाठी जागा देत असेल तर नकार का देता. या प्लॉटच्या वितरणामध्ये काही समस्या नाहीये. तरीही मन मानत नव्हतं. माझी स्वतःची नाशिकची प्रॉपर्टी सोडून इथे आले. आता इथे पुन्हा प्रॉपर्टी कशासाठी. इतका वेळ शांत असलेली सखी म्हणाली, नाशिकची प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे आणि ही संस्थेच्या नावावर असणार आहे. यात काही फरक आहे की नाही. संस्थेच्या भविष्यात काय लिहिलं आहे तुला तरी काय ठाऊक. नर्मदा माईने आणि ठाकूरांनी म्हणजेच श्री रामकृष्ण परमहंसांनी तुला काही गंमत म्हणून नाशिकहून इथे नाही आणलं. पुन्हा एकदा तुला सांगते, कुठल्याही क्षणाचं दान नाकारू नये. महिनाभरात बाबांनी निमाड अभ्युदय या आमच्या संस्थेच्या नावाने त्या आश्रमाचे दानपत्र करून आम्हाला दिले. धन्यवाद.